नमस्कार मित्रांनो, आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. तुम्ही मला ओळखतच असाल. मागील व्हिडिओ तुम्ही पाहिलेत, तुम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका पदार्थाविषयी माहिती सांगणार आहे. ते ऐकून तुम्हाला फार बरं वाटेल. मित्रांनो, आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये बाहेर ऊन भरपूर आहे. उन्हामध्ये तुमची सेक्स पॉवरही कमी होते आणि सेक्स पॉवर वाढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? मित्रांनो, तुम्ही आता बाहेर फिरायला गेले तर काय असतं, हिरवेगार आंब्याचे झाडे दिसतात, त्याला हिरव्यागार कैऱ्या लटकलेल्या दिसतात. काही ठिकाणी तर मस्त पिकलेले आंबेही दिसतात. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. असं वाटतं मस्त सावलीमध्ये बसून आंबा खावा, घरी गेल्यानंतर आमरसपुरी खावी. रस्त्याने गाड्यावर फिरतानाही आपण काय म्हणतो, अरे मित्रा चल मस्तपैकी आंब्याचा ज्यूस पिऊ, आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम पोटाला थंडावा वाटतो. म्हणजेच काय मित्रांनो, आंबा हा तुम्हाला माहीतच असेल, भरपूर उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं आणि ईश्वराने आंबा हा उन्हाळ्यामध्येच तयार केलेला आहे. आंब्याचे प्रकार तुम्हाला माहीतच आहेत. कोणते सांगा बरं? आंब्याचे भरपूर प्रकार आहेत. त्यातला महत्त्वाचा आंबा म्हणजे केशर आंबा, हापूस आंबा, लंगडा आंबा, कलमी आंबा. प्रत्येक आंब्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. लहानपणी प्रत्येक मुलांना, स्त्रियांना, पुरुषांना आंबे फार आवडतात खायला. कोणाच्या पाहुण्याच्या घरी गेलं तरी आपण आमरसपुरी खातो. बाहेरून फिरून आलो तरी फ्रीजमधला आंबा घेतो, खातो. मित्रांनो, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन सी पण आहे. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे. जो सगळ्यात पिवळा आंबा असतो त्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मित्रांनो, परंतु आपल्याला लैंगिक समस्या असतील तर आंबा खावा का नाही हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्या लोकांना, ज्या पुरुषांना शुगर आहे, ज्या पुरुषांना BP आहे, त्या पुरुषांनी आंबा खावा की नाही हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे. आंबा हा जरी थंड असला तरीही आंबा जर अति प्रमाणामध्ये सेवन केला तर काय होणार, तुमच्या शरीराची उष्णता वाढेल. आणि तुम्हाला माहीतच आहे, पुरुषांचे जे टेस्टीज आहे त्याच्यामध्ये शुक्राणू तयार होतात. शुक्राणूचा गुणधर्म काय आहे? थंड. जेवढे शुक्राणूला थंड वातावरण असेल किंवा बॉडी जेवढी थंड असेल तर शुक्राणू तयार होतात. आंबा खाल्ल्यामुळे तुम्हाला शरीरातील उष्णता वाढेल, साहजिकच उष्णता वाढेल. आणि ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांची शुगरही वाढू शकते. त्यामुळे जे पुरुषांना शुगर आहे, ज्या पुरुषांना BPचा त्रास आहे त्यांनी आंबा शक्यतो खाऊ नये. जरी खाल्ला तरी एखादी फोड खाल्ली तरी चालू शकतं. जर आंब्यामुळे तुमच्या शरीरातील साखर वाढली तर साहजिकच लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या आर्टरी, व्हेन काय होणार? ब्लॉक होणार. म्हणजे लिंगाला रक्तपुरवठा होणार नाही. महत्त्वाचा विषय काय आहे? मी तुम्हाला पहिल्यापासून तुमच्या ज्या लैंगिक समस्या आहेत त्यामध्ये नेहमी सहकार्य केलेलं आहे. तुम्ही काय खावं? उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कलिंगड असतात. कलिंगडमध्ये नायट्रिक ऑक्साईड गॅस असतो. कलिंगड खावा, टरबूज खावा, संत्रीही खाल्ली तरी चालेल. म्हणजे ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे, BPचा त्रास आहे त्यांनी शक्यतो आंबा खाणं टाळावं. आंब्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम होणार, सेक्सची इच्छा होणार नाही, लिंगाला ताठरता येणार नाही. ताठरता जरी आली तर ती टिकणार नाही. थोडक्यात ज्यांना सेक्स चांगला करायचा आहे त्यांनी आंब्यापासून दूर राहावं. त्यांनी कलिंगड खावं, टरबूज खावं, संत्री खावी, मोसंबीही खावी. मोसंबी, संत्री खाल्ल्यामुळे, डाळिंब खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील
टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढेल आणि स्पर्म आणि वीर्याची निर्मिती होईल. मित्रांनो, पुरुषाच्या शरीरातील वीर्य हे फार महत्त्वाचं आहे. शुक्राणू फार महत्त्वाचे आहेत. ज्या वीर्यामुळे, ज्या शुक्राणूमुळे जिवंत माणूस तयार होतो, जिवंत बाळ तयार होतं. म्हणजेच काय, ज्या पुरुषांचे वीर्य शुक्राणू चांगले आहेत त्या पुरुषांचं ब्रेन चांगलं असतं, बॉडी हेल्थ चांगली असते. म्हणजे एकंदरीत जो पुरुष ताकदवान, जो पुरुष सदृढ, त्याचे वीर्यही सदृढ आणि त्याची संततीही चांगली तयार होते. एकंदरीत हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की तुम्ही काय करा, तुमच्या शरीराकडे प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट योग्य आहार जर केला तर साहजिकच तुमचं हार्मोन वाढेल आणि तुमचा सेक्स बराच वेळ टिकेल. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी एक सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही रोज 30-40 मिनटं चाला. उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्या. जमल्यास ताक घेतलं तरी चालेल. मित्रांनो, माझं महत्त्वाचं सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही चांगला आहार घेतला, प्रोटीन घेतलं, फॅट घेतलं, तरीही तुम्हाला लिंगाला ताठरता येत नसेल तर तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये जर आला, तुम्हाला विशिष्ट प्रकारचे काढे, विशिष्ट प्रकारचे चूर्ण भेटतील. लिंगाला लावायला, मसाज करायला एक ऑइल भेटल. ऑइल भेटल्यामुळे तुमच्या लिंगाला रक्तपुरवठा चांगला होईल. त्यामुळे तुमचा शीघ्रपतनाचा त्रास कमी होईल. तुमच्या लिंगातून जे वीर्य बाहेर पडतं, जे पातळ असतं, जाड नसतं, त्यांना तयार करण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारच्या पावडरही देतो. मित्रांनो, वयाच्या 40 वर्षानंतर पुरुषांच्या शरीरामध्ये हॉर्मोनची निर्मिती काही कारणास्तव कमी होते. त्यामुळे त्यांना विशिष्ट प्रकारच्या औषधाची 100% गरज लागते. तुम्ही व्यायाम केला, घरगुती आहार व्यवस्थित घेतला, तरीही तुम्हाला जर फरक पडला नाही तर आपल्या क्लिनिकला, आपल्या म्हणजे तुम्ही मला ओळखतच असाल, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, आपला मिरज येथे दवाखाना असून जिल्हा सांगली आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या क्लिनिकला एकदा जर भेट दिली, 100% तुमच्या लिंगाला ताठरता येणार, सेक्सची इच्छा होणार आणि तुम्ही संभोग चांगल्या प्रकारे करू शकाल. संभोग जर तुम्ही चांगला केला तर तुम्हाला बीपीचा त्रास कमी होईल, तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगलं होईल, शुगरही कंट्रोलमध्ये येईल आणि तुम्ही छानपैकी चिडचिडापणा कमी होऊन छानपैकी झोप येईल आणि तुमच्या पती पत्नीचं जे एकमेकाशी मिलन आहे ते पण छान होईल. मित्रांनो, आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.